सकळ सुखाचा संसार अहंकार गेलिया. ही वृत्ती उठाया अवसर बाबांसी विचारू नाही धीर. आले माधवराव पायरीवर तयांचे कानावर घातली. तेची वेळी माधवरावांनी नाही तेथे दुसरे कोणी. ऐसाची प्रसंग साधुनी बाबा लागून पुसियले. बाबा हे अण्णासाहेब म्हणती आपुले चरित्र यथामती. लिहावे ऐसे येते चित्ती आपुली अनुमती असलिया. मी तो केवळ भिकारी फिरतो भिक्षेसी दारोदारी. ओली कोरडी भाजी भाकरी खाऊनी गुजरी काळ मी. त्या माझी कथा कशाला कारण होईल उपहासाला. ऐसे न म्हणा ह्या हिरियाला कोंदणी जडविला पाहिजे. असो आपुली अनुज्ञा काय लिहितील आपण असल्या सहाय. किंवा लिहवितील आपुलेची पाय दूर अपाय दवडुनी. असता संतांची आशीर्वचने तैची उपक्रम ग्रंथरचने. विना आपुल्या कृपावलोकने निर्विघ्न लेखन चालेन. जाणोनी माझी या मनोगता कृपा उपजली साई समर्था. म्हणती लहासील मनोरथा पायी म्या माथा ठेविला. दिधला मज उदीचा प्रसाद मस्तकी ठेविला हस्त वरद. साई सकल धर्म विशारद भवापनोद भक्तांचा. ऐकोनी माधवरावांची प्रार्थना साईंसी आली माझी करुणा. अधिरमनाच्या शांतवना धैर्य प्रदान आदरिले. भावार्थ जाणोनी माझे मनीचा अनुज्ञापनी प्रवर्तली वाचा. कथा वार्तादी अनुभवांचा संग्रह साचा करावा. दफ्तर ठेवा बरे आहे त्याला माझे पूर्ण सहाय्य. तो तर केवळ निमित्त पाहे लिहावे माझे मीचिकी. माझी कथा मीच करावी भक्तेच्छा मीच पुरवावी. तयाने अहम वृत्ती जिरवावी निरवावी मी मम पदी. ऐसे वर्ते जो व्यवहारी तया मी पूर्ण साह्य करी. हे कथाच काय सर्वतोपरी तया घरी राबे मी. अहम वृत्ती जेव्हा मुरे तेव्हा तयाचा ठावही नुरे. मीच मग मीपणे संचरे माझ्याची करे लिहीन मी. ये बुद्धी जे कर्म आरंभिले श्रवण मनन वा लेखन वहिले. ज्याचे त्याने चिते संपादिले त्यास तो केले निमित्त. अवश्यमेव दफ्तर ठेवा घरी दारी असा कुठेवा. वारंवार आठव ठेवा होईल विसावा जीवासी. करिता माझिया कथांचे श्रवण तयांचे कीर्तन आणि चिंतन. होईल मद भक्तीचे जनन अविद्या निरसन रोकडे. जेथे भक्ती श्रद्धान्वित तयाचा मी नित्यांकित. ये अर्थी न भावे शंकित इतरत्र अप्राप्त मी सदा. सद्भावे या कथा परिसता निष्ठा उपजेल श्रोतया चित्ता. सहज स्वानुभव स्वानंदता सुखावस्था लाघेल. भक्तासी निजरूप ज्ञान जीव शिवा समाधान. लक्षेल अलक्ष्य निर्गुण चैतन्य घन प्रगटेल. ऐसे या मतकथांचे विंदान याहूनी काय पाहिजे आन. हेच श्रुतीचे ध्येय संपूर्ण भक्त संपन्न ये अर्थी. जेथे वादावादीची बुद्धी तेथे अविद्या माया समृद्धी. नाही तेथे स्वहित शुद्धी सदा दुर्बुद्धी कुतर्की. तो न आत्मज्ञानासी पात्र तयासी ग्रासी अज्ञान मात्र. नाही तयासी इह परत्र असुख सर्वत्र सर्वदा. नको स्वपक्ष स्थापन नको परपक्ष निराकरण. नको पक्षद्वयात्मक विवरण काय ते निष्कारण सायास. नको पक्षद्वयात्मक विवरण होता या शब्दांचे स्मरण. पूर्वी श्रोतया दिधले अभिवचन जाहली आठवण तयाची. मागा प्रथमाध्याय संपता वचन दिधले से की श्रोता. हेमाड नामकरण कथा आधी समस्ता सांगेन.
कथेमध्ये ही आडकथा परिसता ठरेल युक्तायुक्तता होईल जिज्ञासेची पूर्तता ही प्रेरकता साईंची पुढे मग पूर्वानुसंधान होईल साई चरित्र निवेदन म्हणून श्रोता करावे श्रवण दत्तावधान ते कथा आता हा साई लीला ग्रंथ भक्त हेमाडपंत विरचित ऐसे जे प्रति अध्यायांती श्रुत ते हे पंत कोण की सहज आशंका श्रोतया मन करावया तज्जिज्ञासा शमन कैसा आरंभ या नामकरण व्हावे त्या श्रवण सादर जन्मादारभ्य मरणावधी